त्यानं पहाटे 3:30 वाजता अभिषेक केला. रुद्राभिषेक आज प्रदोष आहे आणि माझा पूजा चालू व्हायच्या अगोदर तो आला पटकन नेहमीसारखं कॅम्पसला निघून गेला. संपलं, वाद नाही किंवा काहीच नाही आहे. म्हणून मी सांगेल तुम्हाला, मगाशी सांगितलं की त्याचे मित्र बरोबर आहेत. किडनॅपिंग असं मला म्हणता येणार नाही, मित्र बरोबर आहेत. पण नेमकं न सांगता विदाऊट एनी कम्युनिकेशन अचानक गेला कसा, ह्याच्यासाठी आम्ही वरी होतो. मगाशी तेच बोललो तुम्हाला मी, आताही तेच सांगतोय. आता त्याच्याशी भेटल्यानंतर चर्चा केल्यानंतर नेमकं व्हॉट इज द फॅक्ट, याच्यासाठी आम्ही वरी होतो. मगाशी तेच बोललो तुम्हाला मी, आताही तेच सांगतोय. आता त्याच्याशी भेटल्यानंतर चर्चा केल्यानंतर नेमकं व्हॉट इज द फॅक्ट, किंवा अचानक म्हणजे काय तुमची टूर ठरली किंवा न सांगता टूर ठरली. कारण 8-10 दिवसापूर्वीच तो दुबईला जाऊन आला होता. त्यामुळे सडन ऑफ परत लगेच कसं मग पप्पा रागवतील का किंवा काय, असं काय आहे का ते एकदा चर्चा केल्यानंतरच मला कळेल. तुम्हाला मेसेज केला होता जाण्याच्या आधी? नाही. तुम्हाला कसं कळलं की तो गेलाय? तो ड्रायव्हर आला माघारी, दुसरी गाडी घेऊन गेला. त्या ड्रायव्हरकडनं कळलं म्हणून मी आलो. माझ्या थोरल्या मुलाला तो ड्रायव्हरनं सांगितलं की मी यांना घेऊन एअरपोर्टला चाललोय. तो मला सांगितलं. आम्ही दोघं एकाच ठिकाणी होतो, कॉर्पोरेट कात्रजच्या ऑफिसला आम्ही बसलो होतो. असं काय आहे जे खासगी विमानाने जे गेलेले आहे क्षेत्रांना वेटीस धरली गेली? अजिबात नाही, अजिबात तासाभरात किडनॅपिंगचा गुन्हा पण दाखल केला ना. नाही, ठीक आहे ना, समजेल ना. झाले नाही साहेब, पण तासाभरात गुन्हा पण दाखल केला त्यांनी. ठीक आहे ना. आता जे काही करतील, एक मिनिट, पहिला जे इन्फॉर्मेशन होतं ते तसंच प्रकारचे होता की कोणी अज्ञात लोक त्यांना घेऊन गेले. यांनाही फोन आला होता तसंच. जे आहे ते FIR नोंदवण्यात आलेलं आहे. आता पुढे जे यांचे तपासमध्ये जसा निष्पन्न होतील त्याप्रमाणे ज्यांनी कारवाई तक्रार दिली त्यांनी बघितलं होतं का? दाबून नेलं गाडीत नेलं, कसं नेलं, कसं दाखल झालं, काय दिलं, काय कार होती, असं काय आपण एक मिसिंग म्हणून एका 12 वर्षाचे एका माजी मंत्र्याचा मुलगा म्हणून आपण एवढं फास्ट हाल करता. 24 तासापर्यंत जर तो घरी नाही आला त्यानंतर तर तुम्ही आपण अभ्यास एक तोडलेलं जातो. पहिले मिसिंग होते. एका तासात पहिली घटना कशा दाखल केला? एक एक करून इथे तसाच प्रकारची तक्रार होती की कोणी त्यांना घेऊन गेलेले आहे. पुढे आपल्याला माहिती मिळाली की ते एअरपोर्टवरून काही फ्लाईटमध्ये निघून गेलेले आहे. त्यामुळे हे सिरियसनेस पाहून की कुठे चाललंय, काय चाललंय, तातडीने नोंदवले गेले गुन्हा. कारण गुन्हा नोंदवल्याशिवाय जे आहे ते पुढच्या प्रोसेस होत नाही. त्यामुळे गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे. आता पुढे जे आहे तपासामध्ये जसा प्रकारचे निष्पन्न होतील तसा गुन्ह्याची निर्गती होणार. त्या दोघांनी पळून गेलं असं काही आहे का सावंत साहेब? तुमच्या त्याच्या मित्रांनी त्याला पळून गेलं असं काही आहे का? मगाशी माझा इंटरव्ह्यू तुम्ही बघा, मी हेच म्हटलं त्याचे 2 मित्र आणि तो गेलेला आहे. न सांगता गेलेला आहे. मला ना त्यांच्या मिसेसला, ना आईला, ना भावाला. विदाऊट एनी असं होत नाही. डेली आम्ही दिवसातनं 10 ते 15 वेळा बोलतो. बोलणं झालं नाही आणि अचानक त्याच्या ड्रायव्हरला, माझ्या मुलाला फोन आला की मी त्यांना एअरपोर्टला सोडलं. म्हणून तो माझ्याकडे आला केबिनला, तिथंच कात्रजला, की असं असं पप्पा तो एअरपोर्टला गेला, तुम्हाला सांगितलं का? म्हणलं मला माहित नाही. म्हणून आम्ही दोघंही उठून परत कॅम्पसला गेलो. हे झालेलं तुम्हाला मगाशीच बोललेलं आहे. ड्रायव्हरने सांगितलं एवढ्या आरामात जाऊन त्यांना सोडून आलं, तर मग किडनॅपचा गुन्हा कसं काय दाखल झाला? कुठला? तुम्ही म्हणताय ना ड्रायव्हरनी तुम्ही घरी सांगितलं. त्याच्याबरोबर मी मगाशी तुम्हाला बोललो की पोलीस स्टेशनला त्यांना कंट्रोल रूमला आलं की दोघांनी त्याच्याबरोबर घेऊन त्याला गेलेले आहेत. कंट्रोलला आला. यांना फोन आला होता अगोदर कंट्रोलला, सर तो आणि त्याच्यानंतर पोलीस स्टेशनला. फोन काय आला? कंट्रोल रूमला फोन आला की कोणी किडनॅप करून हे मुलगाला घेऊन गेलेलं आहे. त्यानंतर जे आहे ते बाकीच्या गोष्टी सुरू झाल्या आणि चुकी एअरपोर्टवरून ते गेले होते, बरोबर आहे. तर त्यामुळे तातडीने गुन्हा दाखल करणे गरजेचे होते. कारण त्याच्याशिवाय ऍक्टिव्हिटी पुढची होत त्याशिवाय नाही. बाकीची ऍक्टिव्हिटी होत नाही. कोणाला जर आपण इनिशियल स्टेजला थांबवण्यासाठी सांगितलं, बाकी गोष्टी सांगितल्या, FIR शिवाय कुठल्या गोष्टी हलत नाही. त्यामुळे गरजेचे होते. आणि नेमके मुलगा कुठे चालला होता, काय कारणास्तव चालला होता, हे सर्व जे आहे ते आपल्याला नंतर तपासमध्ये जे आहे ते निष्पन्न असा होतो. दुसऱ्या दिवशी मुलाला वापस आणण्यासाठी सावंत साहेबांनी खोटा गुन्हा दाखल केला आणि अख्खी सिस्टीम वेटीस धरली असा एक आरोप होतो. हे आरोपचे आत्ताचे वेळी काही अर्थ नाही आहे. कारण आता FIR होऊन आता ज्यावेळेपर्यंत ह्या मुलांचे विचारपूस होत नाही, बाकी गोष्टी होत नाही, त्यावर काही भाष्य करणे योग्य होणार नाही. आता चांगली गोष्टी आहे, मुले लोक सर परत आलेले आहे. त्यांच्यासोबत जे आहे ते म्हणजे सुखरूप आहे. त्यांच्या घरच्या लोकांना थोडा रिलीफ मिळालेला आहे की म्हणजे आमचे मुलगा जे आहे ते परत आलेला आहे. बाकी आता तपास पोलीस पूछताछ ते तुम्हाला FIR नंतर शेअर करू. जर चाटेने गेले तर प्लेनचे पैसे भरले असतील, ते पैसे फार भरले. पैसे भरले गेले खासगी विमानाला 68 कुणाकडे पैसे भरले गेले, कुणाच्या अकाउंटवर ते पैसे भरले गेले? हेच सांगतो ना की हे फिर्याद जे आहे अननोन लोकांवर दाखल झालेली होती.
आणि बाकी जे आपण म्हणत आहे ते सर्व आता तपासमध्ये आम्हाला चेक करायचे आहे की काय झाले होते, नेमके कोणतं कारण होते, काय पैसे भरले नाही भरले, सर्व तपासमध्ये. आता जस्ट आमचे प्रायोरिटी लक्ष होता की ते मुले जर परत आले तर आपल्या सर्वांसाठी सुखरूप आणून त्यांना जे आहे ते नाही देता होईल. सर, त्या मुलाची बाजू तरी आपण जाणून घेतली का? या सगळ्या प्रक्रियेमध्ये त्या मुलाची बाजू तरी जाणून घेतली का? तानाजी सावंत आणि पुणे पोलिसांची पत्रकार परिषद पुन्हा एकदा पार पडली. आता आपण बघितलं, आधी पोलिसांना फोन आला म्हणून अपहरणाचा गुन्हा दाखल केल्याचं सांगण्यात आलेलं आहे. तर तानाजी सावंत यांचा मुलगा पुणे पोलिसांच्या मदतीने पुन्हा एकदा विमानतळावरती उतरलेला आहे. त्यानंतर तानाजी सावंत नंतर बाकीचे गोष्टी सुरू झाला. नंतर जे आहे ते FIR वगैरे देण्याचे पण प्रोसेस सुरू झाला. FIR घेतल्यानंतर बाकी जे आहे यंत्रणा हे कामाला लागले की हे लोक कुठे चाललेले आहे, नेमके त्यांच्या मागे काय उद्देश आहे हे आपल्याला जाणून घेणे गरजेचे होते. तानाजी सावंतांचा मुलगा पुणे पोलिसांच्या मदतीने पुन्हा विमानतळावरती उतरला. त्यानंतर पुणे पोलीस आणि तानाजी सावंत यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यामध्ये आधी पोलिसांना फोन आला म्हणून अपहरणाचा गुन्हा दाखल केला असं सांगण्यात आलेलं आहे. तानाजी सावंत यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला की अपहरणाचा गुन्हा का दाखल केला. त्यानंतर तानाजी सावंत यांनी सांगितले की न सांगता गेल्यामुळे ही भीती होती, त्यामुळे अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तानाजी सावंत यांचा मुलगा पुणे पोलिसांच्या मदतीने पुन्हा एकदा विमानतळावरती उतरलेला आहे आणि त्यानंतर ही पत्रकार परिषद पार पडलेली आहे. अधिक तपासानंतर पुढची माहिती सांगू असं पोलिसांनी सांगितलंय. त्यामुळे इथून पुढे तपासात काय येतं हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असणार आहे. त्यांचा मुलगा काही काळ गायब होता, त्याचं अपहरण झाल्याची चर्चा होती, परंतु आता हा मुलगा पुणे पोलिसांच्या मदतीनं पुन्हा एकदा पुण्यामध्ये परतलेला आहे. ऋषिराजचं अपहरण झाल्याची माहिती पोलिसांकडनं देण्यात आली. स्वतः तानाजी सावंत यांनी या संदर्भात एक पत्रकार परिषद सुद्धा घेतलेली. आपला मुलगा कुठेही जायचं असेल तरी आपल्याला सांगून जातो, पण आज अचानक कॉलेज कॅम्पसमधून तो बाहेर पडला. त्यानं स्वतःची गाडी सुद्धा वापरली नाही. तो पुणे एअरपोर्टवर गेला आणि तिथून त्यानं विमानानं पुढचा प्रवास सुरू केल्यामुळे आम्हाला शंका आली. आम्ही पोलिसात तक्रार दिली. चंद्रकांत फुंदे आपल्याला अधिक माहिती देत आहेत. चंद्रकांत, ऋषिराज परत आल्याचं कळतंय, कसा हा सगळा थरार पाहायला मिळाला आज? हो, पोलिसांनी ते विमान परत मागं फिरून घेतलं. त्यानंतर आता ते पुणे एअरपोर्टला लँड झाल्याची खास सूत्रांची माहिती आहे. आणि त्यानंतर नेमका काय प्रकार घडला याची सगळी शहानिशा करण्यासाठी पोलीस क्राईम ब्रांच त्याची इन्क्वायरी करणार आहे. केवळ पोलिसांना सगळा खटाटोप करावा लागला. रुसून गेलेलं पोरग बापाच्या हट्टापायी अख्खी यंत्रणा 5 तास कामाला लागली. मग नेमकं काय रुसून गेलं, काय झालं? कारण शेवटी यंत्रणेचा जो वापर झालेला आहे, माजी मंत्र्यांनी सगळं शेवटी घरातलं काय वाद असेल ठीक आहे, पण ते रुसून गेलं की अपहरण झालं की बेपत्ता झालं याची नेमकी काय माहिती आहे? तक्रार दिली ऑफिशियली वडिलांनी, पण नेमकं काय झालं याची चौकशी पोलिसांना आता करायची. म्हणून पोलीस त्याची एन्क्वायरी करणार आणि त्यानंतरच फायनल पोलीस सांगतील नेमकं काय झालं, कशामुळे गेलं. पण आता त्याला एअरपोर्टला पोलिसांनी आणलेली अशी आपली खास सूत्रांची माहिती आहे. त्याच्यासोबत त्याचे जे 2 मित्र होते त्यांनाही परत आणण्यात आलेलं आहे. मग तिघे एकत्र परत आलेत की कसं? हो, त्याच्यासोबत ते मित्र आहेत. अगोदर असं रंगवण्याचा प्रयत्न झाला की त्या मुलांनी, त्या 2 मित्रांनी त्याचं अपहरण केलं की काय, पण तसं सगळं प्रकरण अंगलट येऊ शकतं म्हणून सगळं सावंतांनी पुन्हा ते स्टेटमेंट ठरवलं. मला माहित नाही अपहरण की बेपत्ता, पण तो मला न विचारता गेला एवढीच माझा कन्सर्न होता, म्हणून मी पोलिसात तक्रार दिली. असं सारवा नंतर सावंतांनी केली खरी, पण घरातलं मॅटर आहे. पण त्यामुळे अख्खी सिस्टीम इथं विठीस धरली गेली असंच एक दुर्दैवाने इथं नमूद करावं लागेल. थोडक्यात सावंतांचा हट्ट पुन्हा एकदा समोर आला. धन्यवाद चंद्रकांत या सगळ्या माहितीबद्दल. तर तानाजी सावंतांचा मुलगा काही काळ बेपत्ता होता, तो पुणे एअरपोर्टवरती परतलेला आहे. याबद्दलची अधिक माहिती अर्थातच पोलीस तपासानंतर देतील.